आली रे आली, आता तुझी बारी आली. कितीही लपवून ठेवलं तरी या नेत्यांचं भांड फुटायची वेळ आता आली. मित्र हो, लिंगपिसाट भोंदूबाबा अशोक खरात याला आज पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. या खरातच्या वकिलांनी मोठा जोर लावला, पण न्यायालयानं मात्र आज पुन्हा एकदा खरातला आणखी 3 दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिलेली आहे. म्हणजे आता 1 एप्रिल पर्यंत हा खरात पुन्हा एकदा आणखी 3 दिवस पोलिसाच्या ताब्यात असणार आहे. बघा, या लिंगपिसाटाला अगदी अटक केल्यापासून पहिल्या दिवसापासून पोलीस त्याची पुरती झाडाझडती घेत आहेत, पण हा भोंदू मात्र पोलिसांच्या तपासात अजिबात सहकार्य करीत नाही आणि अशी तक्रारच आज सरकार पक्षाकडून न्यायालयात करण्यात आलेली आहे. आता त्याला पुन्हा 3 दिवसाची कोठडी वाढवून दिलेली आहे आणि आता या पुढच्या तपासामध्ये या लिंगपिसाटाचा कुठल्या राजकीय नेत्याशी कसा संबंध होता याची तपासणी होण्याची शक्यता आहे. या खरातला अटक केल्याच्या पासून अनेक मंत्र्यांची, राजकीय नेत्यांची नावं मोठ्या चर्चेत आली. त्यांचे काही फोटो सुद्धा व्हायरल झाले, पण फोटो आले म्हणजे त्याच्या कुठल्या कृत्याशी यांचा संबंध येत नाही अशा प्रकारचं एक त्याला नेत्यांना वाचविण्याचा म्हणा किंवा त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलेला आहे. पण फोटो आले तर त्यांचा संबंध नाही, पण जेव्हा या भोंदूबुवाशी, या भामटेशी जर या मंत्र्यांचे संबंध असतील, नित्याचे संबंध असतील, त्यांच्यामध्ये काही संवाद होत असेल तर मग मंत्री असतील, नेते असतील, अडकणार ना होत आहे ते. बघा, पहिल्यांदा तर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट गेलेली आहे. त्यानंतर आता कोणत्या मंत्र्याची विकेट जाते आणि कुठल्या नेत्याशी त्याचे काय संबंध आहेत याची उकल लवकरच आता होणार असल्याचं दिसतंय. या भोंदूबुवा, या लिंगपिसाट खरातच्या प्रकरणामध्ये मोबाईल अधिक महत्वाचा ठरणार आहे. या सगळ्या तपासामध्ये या खरातच्या मोबाईलमध्ये डमी नावानं नंबर सेव्ह केलेले आहेत. म्हणजे नंबर ओरिजिनल, पण डिस्प्ले होताना नावं जी समोर येतात ती मात्र कुठली तरी वेगळी, कोणाची किंवा मग पूर्णपणे डमी, काल्पनिक. तपास यंत्रणेला त्याच्या मोबाईलमधील सगळे नंबर आता तपासायचे आहेत आणि त्यासाठी त्याची पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी सरकारी वकिलानं न्यायालयाकडे आज केली. त्याप्रमाणे न्यायालयानं त्याला 3 दिवसाची कोठडी वाढवून दिलेली आहे. आजचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती M.V. भराडे यांनी भोंदू अशोक खरातला 3 दिवसाची पोलीस कोठडी, वाढीव कोठडी सुनावलेली आहे. साहजिकच आता 1 एप्रिलला या भोंदू खरातला, या भामट्या खरातला, या लिंगपिसाट खरातला पुन्हा कोर्टामध्ये हजर करावं लागणार आहे. आरोपी तपासामध्ये अजिबात सहकार्य करीत नाही आणि त्याचबरोबर मोबाईल डेटा सुद्धा रिकव्हर झालेला आहे, पण त्याचा तपास अजून बाकी आहे. राजकीय व्यक्तींची नावं त्यानं दुसऱ्या नावानं सेव्ह केल्याचा संशय दस्तूर खुद्द पोलिसांनाच आहे आणि त्यासाठी ही कोठडी सुद्धा त्याला वाढवून दिलेली आहे. म्हणजे आता पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने निघालेला आहे हे तर उघड आहे. फॉरेन्सिक टीमकडून आजच मोबाईल आणि लॅपटॉप प्राप्त झालेला असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी सुनावणीच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये कोर्टाला दिली. आता पेन ड्राईव्ह आणि लॅपटॉप मधून पोलिसांच्या हाती काय लागतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण मोबाईल हा अत्यंत मोठा कळीचा मुद्दा ठरणार आहे. या भोंदू खरातच्या, या भामट्या खरातच्या मोबाईल मधून राजकीय किंवा इतर काही लोक असतील तर त्याचे नंबर शोधायचे असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. या भोंदू खरातनं कोणाच्या नावानं कुठले नंबर सेव्ह केलेले आहेत हे क्लोन कॉपी मधून शोधायचं आहे असं SITनं कोर्टाला या तपासाची पुढील दिशा कशी असेल याबद्दल सांगताना आणि 3 दिवसांची आणखी वाढीव कोठडी का हवी आहे हे स्पष्ट करताना सांगितलेलं आहे. बघा, हा खरा तसा मोठा शातीर दिमाग, कशी छाप पाडायची, कसा प्रभाव निर्माण करायचा हे खरं तर या खरातनं अनेकांना दाखवून दिलेलं आहे. म्हणजे खरं तर त्यामुळे तर लोक फसलेले आहेत.
त्याच्या या नकली खोट्या प्रभावामुळं. कुणीही नवीन भाविक आला की खरात नेहमी मोठ्या मोठ्या नेत्यांचे फोन आल्याचं सांगून स्वतःची प्रतिष्ठा वाढवून चढवून दाखवण्याचा एक वेगळा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. दुसऱ्या नंबरवरून कॉल करून दाखवण्यासाठी तो असं करायचा. त्याचबरोबर त्याच्या मोबाईलमध्ये खरोखरच VIP राजकीय नेत्याची सुद्धा नावं असू शकतात असा दस्तूर खुद्द पोलिसांनाच संशय आहे. आणि मग पुढच्या 3 दिवसामध्ये पोलीस याचाच तपास करणार आहेत. त्यामुळं या भोंदूशी कुठल्या कुठल्या राजकीय नेत्यांचा संबंध कशा पद्धतीने होता हे आता उघड होणार आहे. बघा, आजवर ज्या राजकीय नेत्यांनी मंत्र्यांनी या खरातशी आपला संबंध लपवून ठेवलेला असेल त्या नेत्यांचं भांड आता फुटणार आहे. त्यामुळं अशा नेत्यांच्या छातीत आता नक्कीच धडधड वाढली असेल, त्यांना धडकी भरलेली असेल. आली रे आली, आता तुझी बारी आली, अशीच परिस्थिती आता या नेत्याची होणार आहे किंवा आतापर्यंत झालेली सुद्धा असेल. आणि त्यामुळंच उभ्या महाराष्ट्राचं लक्ष पुढच्या 3 दिवसात होणाऱ्या तपासाकडं लागलेलं आहे. पाहूया आता कोणाकोणाची बुरखे फाटतात, कोणाकोणाचे चेहरे उघडे पडतात, कोणी आपले संबंध लपवले होते या भोंदूबुवाशी ते सुद्धा सगळं आता उघड पडेल. पाहूया पुढच्या 3 दिवसात काय काय होतंय ते. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.